हे बघा, असे असे घ्या म्हणजे बरोबर ते आकाशामधनं ढगाचा मूळ रंग तुम्हाला बरोबर येतो. रंग खाली थोडासा घ्यायचा ओढून. बघ, कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या आवडी तुम्ही शेअर करा. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही नक्की मला विचारा. नुसतं कमेंट बॉक्स आहे, बरेच जण त्यांचे रिव्ह्यू पाठवतात. बऱ्याच जणांनी मला सांगितले की चांगलं सांगताय म्हणून. खरोखर सगळ्यांना आवडते की नाही, तुम्ही पण माझे जे व्ह्युअर्स आहात मला नक्की ते कळवा की तुम्हाला मी सांगते, समजावून सांगते माझ्या मनाप्रमाणे. मी चांगलं सांगते समजावून, पण ते तुमच्यापर्यंत पोचलं गेलं आहे नाही आहे मला कळायला फार आवडेल. त्यामुळे तुम्ही ते नक्की सांगा मला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आवडलं नाही तर कमेंट करायला विसरू नका. मला नक्की आवडेल. चला आता आपण इकडनं सुरुवात करा. हे आपण रंग इथपर्यंत ब्लेंड केला. आता आपण इकडनं थोडासा पुढे जाऊन आपला सूर्यप्रकाशाचा रंग या रंगामध्ये, या वरच्या रंगामध्ये ॲज इट इज तिथे ऑइलही आहे म्हणून पण हा आपला टायटॅनियम व्हाईट अजून घालून कसा ब्लेंड करतोय ते बघा. आपल्याला छान इथे वरती यायला फटकारे द्यायचे आहेत. आता मस्त स्ट्रोक द्यायचे आहेत बघा. इकडनं घ्यायची, सुरुवात करायची, वरून असं द्यायचं आपल्याला. ओके, आपल्याला लहानपणी रंगपंचमी खेळायला आवडतं ना, तसंच समजायचं आपण रंगात खेळतोय. पॅलेटवरचा ब्लू कलर काढू नका, आपल्याला तो लागणार आहे.
आता हा इकडे पांढरा रंग आहे, तो ह्या येलो कलर मध्ये अजून पांढरी शेड मिक्स करून घेणार आहोत आणि हे मधून फटकारे बघा, हे स्ट्रोक असे मधनं द्यायचे आपल्याला. ऑइल मध्ये ब्रश बुडवून घ्या. रंग कोरडा पडू देऊ नका. रंगांचे पाय एकमेकांमध्ये घालायचे आहे. बघा आता कसं वाटतं. हा इकडनं पसरवलेत पाय, इकडनं दुसरा रंग येणार बघा. तेव्हा ही तीन हिरवट छटा बघा कशी तयार होईल.